शारदा प्रांगण शाळेचे मैदान चिखलमय। बारामती नगर परिषद शाळेच्या शारदा प्रांगण येथील शाळेच्या मैदानावर चिखलाचं साम्राज्य पसरलंय। पावसामुळे लाल मातीचं चिखल झाल्यानं विद्यार्थ्यांना वर्गापर्यंत जाताना कसरत करावी लागतेय। मुख्याधिकारी साहेब, मुलांनी खेळायचं कुठं, शाळेत जायचं कसं, असा प्रश्न पालकांनी व्यक्त केलाय। शाळेच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जायचं कठीण झालंय। याबाबत बारामतीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पालकांनी केलाय। नमस्कार, मी इम्तियाज तांबोळी। माझे पाल्य ह्या बारामती नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 4 मध्ये शिक्षण घेत आहेत। या ठिकाणी जे पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना भरपूर त्रास होत आहे आणि सर्वच विद्यार्थ्यांना या गोष्टीचा त्रास होतो। ह्या गोष्टींसंबंधी बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांनी आतापर्यंत या माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण संपूर्ण चिखलीचं साम्राज्य झाले। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी ना क्रीडांगणाचा वापर करता येतोय, नाही तर ये जा पण करता येत नाही। क्रीडांगणाचा वापरचा तर विषय दूरच राहिला। या संबंधित विषयामध्ये हा विषय सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिला आहे, परंतु याच्यावर अद्यापही कारवाई अजून का करत नाही प्रशासन हे काही कळत नाही। एकीकडे अवर्ग दर्जाची नगरपालिका आहे आपली महाराष्ट्रात, DCM बारामतीत, MP 2 बारामतीत आणि स्वतः DCM अजितदादा हे कार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत। याबद्दल कोणाच्याही मनात काही शंका नाही, परंतु अजितदादा DCM आहेत, त्यांचं कार्यक्षेत्र मोठं आहे। ते एका लहान विषयात ते स्वतः लक्ष घालू शकत नाही। ही प्रशासनाची जबाबदारी ऍक्च्युअली सध्या प्रशासकीय काळ चालू आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधींना पण यात जबाबदार धरणं हे चुकीचं आहे। कारण सध्या प्रशासकीय काळ आहे, निवडणुका नाहीत, त्याच्यामुळं ही संपूर्ण प्रशासकीय कार्यकाळात ह्या ज्या सोयीसुविधांची जबाबदारी ही प्रशासनाची राहते। आणि अवर्ग दर्जाच्या नगरपालिकेत माझ्या मते 2 उच्चपदस्थ अधिकारी आहेत जे MPSC थ्रू आलेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे 99% असाच तो संपूर्ण प्रशासन आहे। त्यामुळं अशा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षा आहे की हे लहान लहान विषय हे लगेच मार्ग काढतील आणि त्याच्या संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांनी निर्देश देऊन संबंधित विषय मार्गी लावतील, ही अपेक्षा एक सर्वसामान्य पालक म्हणून माझी आहे। आणि नगरपालिकेच्या CO साहेबांना माझी विनंती आहे, हा विषय लवकरात लवकर मार्गी काढावा ही नम्र विनंती।